विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या तासिकेमध्ये आपण BA प्रथम वर्षातील अभंग आविष्कार या अभ्यासपत्रिकेतील आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. महत्त्वपूर्ण संतांच्या अभंगवाणीचा विचार आपण करत आहोत. यापूर्वीच्या तासिकेमधून आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांचं वारकरी संप्रदायातील योगदान, त्यांनी केलेली विविध ग्रंथांची निर्मिती, यामध्ये ज्ञानेश्वरी असेल, याला भावार्थ दीपिका असं म्हटलं जातं, त्याचबरोबर चांगदेव पासष्टी हा ग्रंथ असेल, अमृतानुभव हा ग्रंथ असेल, त्यांनी लिहिलेले विविध स्वरूपाचे अभंग असतील, त्यातील हरिपाठाचे अभंग, विविध गवळणी इत्यादींचा समावेश आहे. वारकरी संप्रदायाची स्थापना करण्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांचं अतिशय महत्त्वपूर्ण असं योगदान आहे. वारकरी संप्रदायाने सर्वांना एकत्रित करून ही वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी अनेक संत मंडळीला यामध्ये सहभागी करून घेतलेलं होतं. त्यांच्यासोबत त्यांनी तीर्थयात्राही केलेली होती. यामध्ये त्यांच्यासोबत संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यासोबत संत नामदेव महाराज हे देखील तीर्थयात्रेमध्ये सहभागी झाले होते. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यानंतर वारकरी संप्रदायाचा प्रचार सर्व दूरपर्यंत करण्याचं काम संत नामदेव महाराज यांनी केलेलं आहे. संत नामदेव महाराज यांनीच संत ज्ञानेश्वर महाराज यांचं आधी तीर्थावळी आणि समाधी या 3 भागातून संत ज्ञानेश्वर महाराज यांचं चरित्र लिहिलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. संत नामदेव महाराज यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांनी समाधी घेतल्यानंतर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी स्वतःचं पूर्ण आयुष्य व्यतीत केलेलं आहे. ही वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी आणि वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार सर्व दूरपर्यंत करण्यासाठी संत नामदेव महाराज संपूर्ण भारतभर फिरलेले आहेत. पंजाबपर्यंत वारकरी संप्रदायाची धुरा पताका त्यांनी नेलेली आहे. याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जे काही बहुजन समाजातील संत होते, व्यक्ती होत्या, त्यांनाही या वारकरी संप्रदायामध्ये सहभागी करून घेतलेला आहे. वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान आपल्या प्रवचनाच्या आणि कीर्तनाच्या माध्यमातून संत नामदेव महाराज यांनी सर्वांपर्यंत पोहोचविलेलं आहे. यामध्ये सर्व तळागाळातील बहुजन समाजातील व्यक्ती या वारकरी संप्रदायामध्ये एकत्रित झालेले आहेत. यामध्ये संत गोरा कुंभार असतील, संत सावतारमाळी असतील, संत सेनानावी असतील, संत चोखामेळा असतील, संत सोयराबाई असतील, संत बहिणाबाई असतील, संत जनाबाई असतील, यासारख्या अनेक संतांचा, संत कवयित्रीचा सहभाग या वारकरी संप्रदायामध्ये झालेला आहे. आपल्याला आलेले अनुभव सर्वच संतांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून चित्रित केलेले आहेत. संतांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून स्वतःचा आत्मानुभव, आलेले अनुभव प्रकट केलेले आहेत, मांडलेले आहेत. याचबरोबर तत्कालीन समाज जीवनाचं चित्रणही काही संतांच्या अभंगवाणीमधून दिसून येतं. तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक, आर्थिक परिस्थितीचंही वर्णन त्यांच्या अभंगवाणीमध्ये दिसून येत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगवाणीचा, त्यांच्या जीवनचरित्राचा विचार केल्यानंतर आपण संत नामदेव महाराज यांचेही वारकरी संप्रदायातील योगदान, त्यांनी वारकरी संप्रदायाच्या प्रचार आणि प्रसारासाठी केलेलं कार्य आणि त्यांच्या अभंगवाणीचा विचार, जे काही निवडक अभंग आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे, त्याचाही विचार आपण केलेला आहे. त्यानंतर संत गोरोबा कुंभार यांच्याही अभंगवाणीचा विचार केलेला आहे. संत सेनानावी महाराज यांचं जीवनचरित्र, त्यांचं वारकरी संप्रदायातील योगदान याविषयीचाही विचार आपण केलेला आहे. त्यानंतर संत चोखामेळा, संत जनाबाई
यांच्याही अभंगवाणीचा विचार आपण केलेला आहे. त्यानंतर आपण जे काही महत्त्वपूर्ण संत आहेत यामध्ये प्रामुख्याने संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या 4 अभंगाचा समावेश आपल्या अभ्यासक्रमामध्ये करण्यात आलेला आहे. संत नामदेव महाराज यांच्या एकूण 5 अभंगाचा समावेश या अभ्यासक्रमामध्ये आहे. संत गोरा कुंभार यांच्या 4 अभंगाचा विचार यामध्ये करण्यात आलेला आहे. त्यानंतर संत सेनानाथ महाराज यांचे 4 अभंग या ठिकाणी देण्यात आलेले आहे, त्याचाही विचार आपण केलेला आहे. संत चोखामेळा यांचे 4 अभंग आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे, याचाही विचार आपण केलेला आहे. आणि संत जनाबाई यांनी आपल्या स्त्रीश्लोक भावनेमधून ही अभंग रचना या ठिकाणी केलेली आहे. विठू माझा लेकरूवाळा संगे गोपाळांचा मेळा, असं या पंढरपूरच्या विठोबाचं वर्णन संत जनाबाई यांनी आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून केलेलं आहे. त्यांचे 4 अभंग आपल्या अभ्यासक्रमासाठी होते, याचाही विचार आपण केलेला आहे. त्यानंतर संत एकनाथ महाराज यांचे एकूण 4 अभंग आपल्या अभ्यासक्रमासाठी आहेत, त्याचाही विचार आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. यापूर्वीच्या काही तासिकेमधून आपण संत एकनाथ महाराज यांचं एकूणच थोडक्यात जीवनचरित्र, त्यांचं वारकरी संप्रदायामध्ये असलेले योगदान, त्यांनी लिहिलेली ग्रंथ निर्मिती याविषयीचा विचार आपण केलेला आहे. त्यानंतर संत एकनाथ महाराजांच्या काही अभंगाचा विचार आपण केलेला आहे. यामध्ये संत एकनाथ महाराजांच्या पहिल्या आणि दुसऱ्या या अभंगाचा विचार आपण पाहिलेला आहे. त्यामध्ये न जायची ताठा नित्य खटाटो, मंडोकी वटवट तैसे तेगा, प्रेमाविन भजन नाकाविन मोती, अर्थाविनी पोती वाचुने काय, कुंकवा नाही ठा म्हणे मी आहे, भावाविन देव कैसा पावे, अनुतापावे भाव कैसा राहे, अनुभवे पाहे शोधून या, पाहता पाहणे गेले ते शोधूनी, एका जनार्दनी अनुभवले. हा पहिला अभंग आपण पाहिलेला आहे. त्यानंतर त्यांचा जो दुसरा अभंग आहे, तर दुसरा अभंग याचाही विचार आपण या पूर्वीच्या तासिकेमधून केलेला आहे. थोडक्यात त्या अभंगाचं वाचन करून आपण त्यांचा जो पुढील अभंग आहे त्या पुढील अभंगाविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संत एकनाथ महाराज यांचा दुसरा हा 5 चरणाचा अभंग आहे. स्वहिताकाराने संगती साधूंची, भावे भक्ती हरीची भेटे तेने, हरी तेथे संत संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती, ब्रह्मा डोळसा ते वेदार्थ ना कळे, तेथे आंधळे व्यर्थ होती, वेदार्थाचा पोवा कन्या अभिलाष, वेदेने यायचे सांगितले, वेदाची ही बीजाक्षरे हरी दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला. हा संत एकनाथ महाराजांचा दुसरा अभंग आहे. या अभंगावरही आपण डॉक्टर किशोर सानप यांनी जे विवेचन केलेलं आहे त्या आधारे आपण या अभंगाचा आशय समजून घेतलेला आहे. विद्यार्थी मित्र, परीक्षेच्या दृष्टिकोनातून सर्वच संत, त्यांचं जीवनचरित्र आणि त्यांचे एकूणच अभंग हे अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या विषयावर प्रश्न विचारले जातील किंवा ज्या अभंगावर एखादी टीपा किंवा सविस्तर उत्तरे लिहा असे प्रश्न विचारले जातील, त्यावेळी डॉक्टर किशोर सानप यांनी प्रत्येक संतांच्या अभंगवाणीविषयी जे विवेचन केलेलं आहे त्या आधारेच आपणास तो भाग या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. संत वाङ्मयांच्या किंवा संतांच्या अभंगावर डॉक्टर किशोर सानप ज्या शब्दांच्या माध्यमातून विवेचन करतात, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला या सर्व घटकांचा अभ्यास करून परीक्षेमध्ये उत्तर लिहिणं आवश्यक आहे. यासाठी तुम्ही स्वतः या पुस्तकांचं वाचन करावं. प्रत्येक अभंगाचा जो आशय आणि आविष्कार सहज सोप्या भाषेमधून डॉक्टर किशोर सानप यांनी सांगितलेला आहे, त्याचा अभ्यास करून ज्या काही निवडक संतांवर आणि त्यांच्या अभंगवाणीवर प्रश्न विचारले जातील त्या अनुषंगाने तुम्हाला त्यावर उत्तर लिहिणं अतिशय आवश्यक आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण संत एकनाथ महाराज यांचा जो तिसरा अभंग आहे त्या तिसऱ्या अभंगाचं वाचन करणार आहोत. डॉक्टर किशोर सानप यांनी देखील इतर अभंगाप्रमाणेच या अभंगावरही आपले विचार मांडलेले आहेत, विचार प्रतिपादन केलेले आहे.
त्याविषयीची माहिती आपण या आजच्या तासिकेमधून आपण पाहणार आहोत. संत एकनाथ महाराज यांचा हा 5 चरणांचा अभंग आहे. या अभंगाचं सर्वप्रथम वाचन करून या अभंगाच्या माध्यमातून संत एकनाथ महाराज यांनी जे विचार मांडलेले आहेत त्या आधारे आपण हा भाग समजून घेणार आहोत. पाहूया. बहुता सुकृती नरदेह लाभला, भक्ती विन गेला अधोगती. बाप भाग्य कैसे न सरेची कर्म, न कळेची वर्म अरे मुढा. अनेका जन्मांचे सुकृत पदरे, त्यांचे मुखे हरी पैटा होय. रावरंक हो का ऊच नीचे याते, भक्तिविन माते मुखी त्याच्या. एका जनार्दनी हरे हरे म्हणता, मुक्ती सायुजता पाठी लागे. बहुता सुकृती नरदेह लाधला, भक्तिविन गेला अधोगती. असा एक 5 चरणांचा संत एकनाथ महाराजांचा अतिशय महत्त्वपूर्ण असा अभंग आहे. या अभंगाच्या संदर्भामध्ये संत एकनाथ महाराज यांनी या अभंगवाणीच्या माध्यमातून किंवा या अभंगाच्या माध्यमातून प्रत्येक मानवाला स्वतःचा उद्धार करून घेण्यासाठीचा उपदेश सहज सोप्या भाषेमधून त्यांनी सांगितलेला आहे. विद्यार्थी मित्र, आपण या पूर्वीच्या अनेक तासिकामधून पाहिलेलं आहे की वारकरी संप्रदायाचे एक सहज आणि सोपं तत्वज्ञान आहे. त्या सहज सोप्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून सर्वच संतांनी जो उपदेश केलेला आहे तो अतिशय सहज, साधा, सोपा आहे. आपले दैनंदिन कर्म करत असताना, दैनंदिन काम करत असताना संसारात राहूनच आपण निष्काम भक्तीच्या आधारे परमेश्वराची प्राप्ती करू शकतो. आणि परमेश्वराची भेट झाली, परमेश्वराची प्राप्ती झाली म्हणजेच आपणास मुक्ती मिळाली किंवा परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यानंतर आपलं जे जीवन आहे ते कृत्य होतं, समाधानी होतं. म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यामधून आपली सुटका होऊ शकते असा सहज सोपा विचार प्रत्येक संतांनी सांगितलेला आहे. संत एकनाथ महाराज देखील अशा स्वरूपाचा विचार या आपल्या अभंगवाणीच्या माध्यमातून सांगताना दिसून येतात. सर्वांनीच सांगितलेलं आहे किंवा सर्व संतांनी किंवा धर्मग्रंथामध्येही असं वर्णन आहे की हा मनुष्य जो जन्म आहे, हा मनुष्य जन्म व्यक्तीला जेव्हा प्राप्त होतो किंवा लाभतो, हा 84 लक्ष योनीच्या नंतर हा मनुष्य जन्म प्राप्त होतो असं म्हटलेलं आहे. मग या अनेक योनीमध्ये जन्म घेतल्यानंतर मनुष्यांना म्हणजेच मानवाला हा मनुष्य जन्म जर एकदा लाभला तर मनुष्य जन्म लाभल्यानंतर या मनुष्य जन्मामध्येच त्याला स्वतःचा उद्धार करून घेण्याची संधी आहे. या जन्मामध्येच तो स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो. म्हणून हा जो दुर्लभ आहे, हा अनेक पुण्याईने तुम्हाला हा जन्म लाभलेला आहे. आणि हा पुण्याईने लाभलेला जन्म किंवा मनुष्य जन्म तुम्हाला प्राप्त झाल्यानंतर प्रत्येकाने आपण स्वतःचा उद्धार करून घेतला पाहिजे, परमेश्वराचा साक्षात्कार करून घेतला पाहिजे, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून स्वतःची सुटका करून घेतली पाहिजे. हे त्यांनी या अभंगवाणीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. सर्वच संतांनी साधारणतः अशा स्वरूपाचे विचार मांडलेले दिसून येतात. मग हा मनुष्य जन्म लागल्यानंतर किंवा मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर मनुष्याने संसार आणि परमार्थ याची योग्य सांगड घालून निष्काम भावनेने भक्ती केली पाहिजे. आणि वारकरी संप्रदायाने सांगितलेलं भक्तीचे स्वरूप देखील अतिशय सहज सोपं आहे. प्रत्येकाने निस्वार्थी भावनेने परमेश्वराचं संकीर्तन केलं पाहिजे, नामसंकीर्तन केलं पाहिजे, परमेश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे, परमेश्वराच्या नामाचं जप केलं पाहिजे, सगुण आणि निर्गुण रूपामध्ये असलेल्या परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. परंतु संत एकनाथ महाराजांच्या दृष्टीस असं दिसून आलेलं आहे की हा मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर देखील या समाजातील हा जो मानव समूह आहे किंवा मनुष्य आहे
मग यामध्ये स्त्री पुरुषही असोत, हे मात्र स्वतःचं कल्याण करून घेत नाहीत, स्वतःचा उद्धार करून घेत नाही. जन्म मरणाच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी ते काही प्रयत्न करताना दिसून येत नाही. अशा व्यक्तींना संत एकनाथ महाराज एक उपदेश करताना दिसून येतात की तुम्हाला हा जो दुर्लभ असा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे, नरदेह प्राप्त झालेला आहे, तर हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर तुम्ही परमेश्वराची अंतःकरणापासून भक्ती केली पाहिजे. निष्काम भावनेने, निस्वार्थ हेतूने परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. आणि जर तुम्ही भक्ती केली तरच तुमचा उद्धार या ठिकाणी होऊ शकतो. आणि जर तुम्ही भक्ती केली तर तुमचा उद्धार या ठिकाणी होऊ शकणार नाही. परत हा दुर्लभ हा मनुष्य देह तुम्हाला प्राप्त होऊ शकणार नाही. आणि संत एकनाथ महाराजांना त्या काळामधील जे समाज जीवन दिसलेलं आहे, त्यांच्या असं दृष्टीस पडलेलं आहे किंवा त्यांना असं दिसून आलेलं आहे की प्रत्येकजण संसारामध्ये रममाण झालेला आहे. भक्तीने गेला अधोगती, म्हणजे त्याने भक्तीच केलेली नाही, परमेश्वराचं भजन केलेलं नाही, नामसंकीर्तन केलेलं नाही, परमेश्वराचं स्वरूप समजून घेतलेलं नाही. आणि त्याचा संपूर्ण हा मनुष्य देह, त्याचा जो जन्म आहे तो असाच वाया जाणार आहे, अधोगतीला जाणार आहे. आणि अधोगतीला जाणं हे त्याच्यासाठी अनर्थकारक असणार आहे. कारण मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतरही त्याने परमेश्वराचा साक्षात्कार करून घेतलेला नाही किंवा परमेश्वराची भेट त्याने घेऊ शकलेली नाही, म्हणून त्यांचा जन्म वाया गेलेला आहे, भक्तीने तो अधोगती गेलेला आहे, असं संत एकनाथ महाराज या ठिकाणी म्हणतात. विद्यार्थी मित्र, संत एकनाथ महाराज यांच्या अभंगाविषयी विस्तृत असं विवेचन डॉक्टर किशोर सामंत यांनी केलेलं आहे. त्यांनी ज्या शब्दांच्या माध्यमातून हे विवेचन केलेलं आहे त्या आधारेच आपणास हा भाग समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. आपण हा संत एकनाथ महाराजांचा तिसरा अभंगही पाहिलेला आहे, वाचनही केलेलं आहे, त्याचा अर्थही समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून डॉक्टर किशोर सामंत यांनी ज्या शब्दांच्या माध्यमातून वर्णन केलेला आहे तो भाग समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. या आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. पुढच्या तासिकेमध्ये डॉक्टर किशोर सामंत या अभंगाचं जे विवेचन करणार आहे ते या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. धन्यवाद.